इंदिरा गांधी एक तेंपाक सबंद देशांत आनी तेच भशेन जगांत तीन लेडी प्रायम मिनिस्टर आशिल्ली. आमच्या देशांत इंदिरा गांधी, इंग्लंडाक मार्गरेट थॅचर आनी इस्रायलाक गोल्डन मेयर. तेन्ना हे तेगे बायलांनी सबंद संवसारान दाखयलें की तांचें लिडरशीप कितें तें. आनी भारत देशांत इंदिरा गांधीन सबंद इतल्यो स्किमो काडल्यो. व्हायट रेवोल्युशन, ग्रीन रेवोल्युशन हें सगळें काडून सारको आमची भारत देश आमचो मुखार येतलो. 20 पॉयंट प्रोग्राम हो तिणें सुरू केलो आनी आयज तोच 20 पॉयंट प्रोग्राम चलता, पूण फकत नांवां चेंज केल्यात. सगळीं नांवां मॉडर्नायज केल्यात, पूण त्योच स्किमो ज्यो बाय सर्गेस्त इंदिरा गांधीन सुरू केल्ल्यो त्यो आयज पर्यंत चालू आसात. कित्याक शी वॉज अ विजनरी. ती पळयली हें केल्यारच आमचो भारत देश मुखार येतलो. एकूच तिणें केली, तिणें एमर्जन्सी हाडली देशाचे बऱ्याक. पूण जायत्या जाणांक तें मानूंक ना आनी तिका मागीर दुसरे देशांक तिका हारयली. पूण जे तिचे फाटल्यान कोण आयिल्ले तांकडे कांय करूंक तांक जावंक ना. तांणी फकत आयज चल्लां ते भशेन आश्वासनां दिलीं, पेपराचेर दिलीं. तेन्ना इंदिरा गांधीक आनी काँग्रेसाक भोव मतांनी परते निवडून हाडले. तांच्या हातांत दिलें गोंय देशाची सेवा करपाक, देश परतो मुखार व्हरपाक. आनीक ताच्या फाटल्यान तिणें दाखयलें की बाबा देश आमचो खूंय पावपाक शक्य आसा ती, आनी तितलो मुखार तिणें पावोवन दाखयली. दुसरो आमी आज उगडास करतात सरदारभाई पटेल. तो व्हडलो आमचो देशाचो लिडर. ताणें तें सगळे पळय राज्य आसल्यात तांकां देशांत एमॅलगमेट करपाक ती रूल हाडली. आनीक तांच्यो हे पळय किंगडम जे आशिल्ले ते तांणी आमच्या भारत देशाचो वांटो केले. आनी तेन्नाच आमी आनीक पावलां मारून आनीक मुखार सोडले. तो सारको ही वॉज आयर्न मॅन. देखून तांकां तिकाय नांव दिलें, तेकाय नांव दिलें. तेन्ना हांव तुमचे कडेन मागता, आमी सगळे काँग्रेसमॅन आयज जें चल्लां तें आमच्यान पळोवपाक जाय. जावं देशांत आनी गोंयांतूच तुमी पळयल्यात की आमचो चीफ मिनिस्टर आसा तो इलिगल चीफ मिनिस्टर जाल्लो. लिगली न्ही, पूण तरी आसतना तो कोणाचें आयकूंक सोदिना. जेन्ना हें कोल डबल लायन लोकांक नाका तरी आसतना ते गोंयचे ऑर्डर व्हरपाक ते मुखार सल्लेले आसात. तेन्ना हांव तुमकां उलो मागतां, गरज पडल्यार आमी सगळे मुखार सरपाक जाय. आमचे ओदान येना ते ओदान वता हें घेवन बस नाकात. कोणाक आमकां निवडून दिल्ले आसात, थोडे निवडून येवपाचे आसात आनी थोडे वोटींग करपाचे. पूण हें आमकां सगळ्यांक एफेक्ट जातले. तेन्ना आमी जशें म्हणटाल्यात उट गोंयकारा हें गोंय आमी सेव करपाक जाय. तेन्ना आमी रावतात की तुमी सगळे बाराबोर येतल्यात. हें गोंयचें जें निसंडन करपाक जे मुखार सोडल्यात तें बंद करपाक. हें म्हणून हांव तुमकां आयज सगळे हिंगा हाजीर आसात ताका आमच्या पार्टीच्या नांवान देव बरें करूं. इंदिरा गांधी एक आयर्न लेडी शी जावन वल्लभभाई पटेल तिणी देशाक एकता आणि सगळो देश जो भिन्न भिन्न राज्यांनी आणि राज्य लोकांचे जी राज्य आसली ती सगळी एकठांय करून हो देश निर्माण केलो. भारत देश आज अखंड भारत देश आसा. आणि अशा ह्या थोर व्यक्तींनी देश फुडें व्हरपाक व्हडली पावलां श्रीमती इंदिरा गांधी त्यांच्या हातासकयल आमकां काम करपाक
अत्यंत आम्ही नशीबवान अशें सांगता. तिणें एकूच मंत्र म्हाका दिलो तेन्ना. खूब मुख्यमंत्री जायनारे आसले पूण म्हाका निवडलेलो, परंतु मंत्री खूब जाता अशें दिसतालें तेन्ना. प्रत्येकाक जाय पूण तशें जावंक शकना. इंदिरा गांधीच्या नेतृत्वात हांव तेन्ना बरीच वर्सां जालीं. पहिल्यांदाच हांव मुख्यमंत्री जाल्लो तेन्ना हांव तिचे कडेन गेलो म्हणून हांव तिका सांगलें, तुमचे कडेन खूब म्हाज्यो कागाळ्यो येतल्यो. तिणी म्हाका एक मंत्र दिलो, कांयच काळजी करूं नाका, काम करीत राव. देशाची तुका निवडून दिला ती गोंयच्या उदरगती खातीर. गोंय दीव आसले तेन्ना घटक राज जावपाक आमी मागताले, तेंय आमकां मेळ्ळें नंतर. आनी देश मोठ्या आमचो हो गोंयचें राज देशा वांगडा झपाट्यान फुडें वचूंक लागला. आज अखंड भारत देश तिचे आमी वांटेकरू आसा सगळे. आनी ह्या लोकांनी जशें सरदार वल्लभभाई पटेल भिन्न भिन्न राज्य आसलीं, रायजे लोक आसले बारीक बारीक, हैदराबाद सारकें राज्य आसलें ते आपूण वेगळेंच राज्य म्हणटाले. ब्रिटिशांनी जेन्ना सोडलें हो देश तेन्ना किशींच राज्यां आसलीं. आनी वल्लभभाई पटेल तेणी फुडें एक मोठें पावल मारलें आनी अखंड भारत निर्माण केलें. त्याच प्रमाणे इंदिरा गांधीन देशाक बळकटी हाडली. जेन्ना हुकुमशाह आसले शेजारच्या राज्यात, खूब बडाई करताले आनी त्या हुकुमशाक तेन्ना जाता एक तर्फी राजवट. तो कसो आपणाक सत्तेर रावंक गावता तेन्ना भारत देशाचो भंय दाखोवन किंवा भारत देशाचेर आक्रमण करपाक दाखोवन तेणी राज्य करपाचें केलें. आनी इंदिरा गांधीन अशें फुडलें पावल मारलें की पाकिस्तानची 2 बेकाळ जालीं, बांगलादेश आनी पाकिस्तान. आज बांगलादेश हें स्वातंत्र्य जालें कित्याक थंय बंगाली उलोवपी. कित्याक भारत देश हो अखंडप्राय देश आसा. तशेंच पाकिस्तान तेन्ना ईस्ट पाकिस्तान आनी वेस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तानचे लोक वेगळी भाशा, बंगाली भाशा उलयतात. तेंच्या हातीन उर्दू नासली तेन्ना तांकां स्वातंत्र्य जाय आसलें आनी त्या स्वातंत्र्याक तांकां पाठिंबो दिलो. आनी आज भारत एक खंडप्राय आनी एक देश, आनी त्या देशाचे आमी नागरीक आसा. एक महिला आनी एक जेका वल्लभभाई पटेल विकास पुरुष किंवा लोह पुरुष अशें म्हणटात. त्या दोगांनी ऑक्टोबर म्हाका आठवण आसा तेन्ना भात पात्रांत तिका मारली गेली. आमी कामरांक वचपाचें आसलें. 9, 9:30 हांव दिल्ली गेल्लो आनी अचानक अपघात जालो. इंदिरा गांधी तशेंच सरदार वल्लभभाई पटेल तांकां आमी केन्नाच विसरूंक शकना. हो भारत देश अखंड भारत असोच फुडें वयतलो आनी तेज्या खातीर आमी सगळ्यांनी वावरूंक जाय. आनी असल्या लोह पुरुष आनी एक महिला तिणी देशाक फुडें फुडाकार घेवन तेन्ना मोठे मोठे राज्यां, मोठे देश विरोध करताले
ताका सगळ्यांक कुशीक घेवन तिने भारत हो एक महान देश आसा हे सगळ्यांक दाखोवन दिलें आनी तेंच्या नेतृत्व असं केलें तेंचें जें आमकां मार्गदर्शन केलां त्या पावलांचेर पावल दवरून आमी वतल्या इतकें सांगून हांव तेंकां शुभांजली आमचे आदले मुखेलमंत्री बाब प्रताप सिंग रावजी राणे, आमचे आदले मुखेलमंत्री आनीक आमचे मनेस्त खासदार बाब फ्रांसीस साळदीन, आदले आमदार हांगा हाजीर आशिल्ले आमचे सगळे ऑफिस पेयर्स, आमचे महिलास आनी मोगाळ भयणांदो भावांदो आनीक मेंबर्स ऑफ द मिडिया. आयज एक म्हत्वाचो दीस, जे दिसाक हे देशाचे दोन महानेता स्वर्गेस इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल हांकां मान दिवपाक आमी एकठांय जाल्या. स्वर्गेस इंदिरा गांधी जशें दुसऱ्यांनी सांगलां की हे दोनूय महानेतांक आमी आयर्न लेडी आनी आयर्न मॅन म्हणून पाचारताले आनी असले महानेता आमच्या देशांत जल्माक येवप आमच्या देशाचे व्हडल्यांतले व्हडलें भाग्य. म्हाका याद आहा, तुमकां याद आसतलो, अजून पासून कानांत तिची निमणी उतरां वाजतात. तिच्या एक दीस मरना आदी तिने सांगलें की आपल्या आंगांत आनी रोगतांत, आपल्या आंगांत जे पर्यंत रोगत आहा तर आपल्या आंगांतलो निमणो रोगताचो तेंबो पासून आपूण ह्या देशा पासत दितली. आनी दोनी व्यक्तींनी खूब वावर केलो, खूब कश्ट काडले टू मेंटेन द नॅशनल इंटिग्रेशन ऑफ इंडिया. हे समजून घेवपाक गरज आसा. स्वर्गेस इंदिरा गांधी जेन्ना पाकिस्तानान आमच्या देशाचेर आक्रमण केलें, एक वाटेन अमेरिकन फ्लोटिला वॉर शिप्स आणल्यो, स्वर्गेस इंदिरा गांधी जेन्ना आमची प्रधानमंत्री आशिल्ली, आयज आमी सर्जिकल स्ट्रायक म्हणटात आनी आयज सर्जिकल स्ट्रायकीचेर आमी लोकांचें मत मागोवंक सोदतात. तिणें जें केलें, इट वॉज नॉट ओन्ली अ सर्जिकल स्ट्रायक. जो पाकिस्तान आसलो, ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, आख्खो पाकिस्तान तिणें काबार केलो आनीक एक नवो देश बांगलादेश तिणें जल्माक काडलो. ही तांची शक्ती, हो तांचो वावर. आयज एके वाटेन चायना भितर सोदता आनी आमचो प्रधानमंत्री म्हणटा की चायना आयिल्ली ना म्हूण. आमकां स्वर्गेस इंदिरा गांधी सारखे नेता हे देशांत आयज जाय. बाब फ्रांसीस साळदिन्यान सांगलें की गोंयकारां मुखार व्हडल्यांत व्हडले प्रश्न केंद्र सरकार आनी गोंयचो सरकार. गोंया कोल कॅपिटल करपाक सोदता, गोंया वायस कॅपिटल ऑफ इंडिया करपाक सोदता. फाल्यां सगळे हे जे काझिनो आहाय ते सुरवात जातले. गॅमलिंग, प्रॉस्टिट्यूशन, ड्रग्स. पूण व्हडल्यांतली व्हडली गजाल, गोंयकारांच्या तोकलेर व्हडल्यांतली व्हडली तरसाद जी आहा ही कोल पोल्युशन, डबल ट्रॅकिंग ऑफ द रेल्वेज, डिफॉरेस्टेशन,
डायवर्शन ऑफ मडे वॉटर हे जे प्रश्न आहात ते प्रश्न गोंयकारांच्या जिवनाचे प्रश्न. इट इज अ क्वेश्चन ऑफ लाईफ इन द लाईफ लाईन ऑफ द पीपल ऑफ गोवा. तर एक टेम्पाक Surges is all the banks. Why? Because she wanted to help the poor farmers. Now, आज सरकार किती करता? अदानी घेता, ऑस्ट्रेलिया वयता, तेच बरोबर सगळे बँक, स्टेट बँक चेअरमॅन सगळ्यांक घेऊन ऑस्ट्रेलिया वयता, आणि कोल माइन्स घेता, आणि कोल सगळे आमचे गोंयच्या हार्बरार हाडून आख्खे इंडियेक सप्लाय करू सोदता. सो दे वॉन्ट टू मेक गोवा a destination. They want to make Goa highly polluted. Because eyes गरज आहा. We need a leadership like Indira Gandhi to save Goa. आज जे लोकांक सांगूंक म्हणटाय की डबल ट्रॅकिंग इज द इंटरेस्ट ऑफ डेव्हलपमेंट. कसलो डेव्हलपमेंट? म्हाका याद आहा जेन्ना कोंकण रेल्वे येयल्ले हांवें सांगलें यू टेक इट टू द हिंटरलँड. दे सेड दे विल गिव जॉब्स. आमच्या मतदारसंघात उणे उणे 10 लाख सुमार जमीन गेल्या आणि सगळी शेतकामत्यांची ऑल आर शेड्यूल्ड ट्रायब पीपल. एक जॉब दिता म्हणून सांगितले कितले जॉब दिता एकूय जॉब दिलो ना. देखून आयज वेळ येयला. लेट अस स्टार्ट अ न्यू रेव्होल्यूशन इन गोवा. अ न्यू रेव्होल्यूशन टू सेव्ह गोवा फ्रॉम द क्लचेस ऑफ दिस गव्हर्नमेंट अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट who wants to sell Gowa to the coal lobby, who want to sell Goa to all those lobbies which are ruining, which are destroying the ecology and environment of Goa. And देखून आम्ही समजून घेवपाची गरज आहा. आज तेच बरोबर आमचे बरोबर आम्ही सगळे एकठांय जाल्यात. सरदार वल्लभभाई पाटील, he was also known as an Iron Man of India. He also integrated national integration for all the states under the Union of India. He abolished, he asked the Maharajas to cede their land for this country. The Doni Vyakti, they work hard. He was the Home Minister under Pandit Jawaharlal Nehru. He was the greatest man who fought for the integration of India. तर आज एक बरो दीस जावन आहा. ह्या बऱ्या दिसाक जेन्ना आमी एकठांय जाल्यात, let us call a revolution in Goa. A revolution to free Goa from the clutches of the coal lobby, the coal mafia, from the gambling lobby, gambling mafia, who are trying to make Goa a coal capital, a coal destination, who are trying to make Goa a vice capital of India. So let us take a sacred vow to save Goa from the clutches of these coal mafias and other mafias who are all out to destroy our ecology, our environment, who wants to finish Goa and Goa's culture and Goa's identity. You're very good. काँग्रेस पक्षाचे दोन अत्यंत महान व्यक्ती आणि महत्वाचे लिडर्स हांकां आर्ग ओंपपाक आमी आज हांगा सगळे जमिल्ले आसात. तातूंत हजर आसात आमचे माजी मुख्यमंत्री बाब प्रताप सिंग राणे, माजी मुख्यमंत्री आणि आमदार बाब मोहिउद्दीन पाले, माजी मुख्यमंत्री आणि खासदार बाब फ्रांसीस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री आणि बाब रमाकांत खलप, माजी आमदार बाब आग्नेर, पक्षाचे सगळे महत्वाचे ऑफिस बेरर्स, आमचो ट्रेजरर बाब शंभूभाऊ बांदेकार आणि पत्रकार भाव. एका लिडराची आज जन्मशताब्दीचो, एका लिडराची डेथ एनिवर्सरी, बर्थ एनिवर्सरी, सरदार वल्लभभाई पटेलाची बर्थ एनिवर्सरी, 145वी बर्थ एनिवर्सरी, आणि स्वर्गीय इंदिरा गांधीची आज डेथ एनिवर्सरी. सरदार वल्लभभाईचे काम हे जेन्ना देश स्वतंत्र जालो त्या वेळाचेर ताणें केल्लो महत्वाचो इम्पॉर्टंट रोल ताणें प्ले केल्लो. ज्या वेळार ह्या देशात राजे महाराजे आपापल्याले ल्हान ल्हान राज्य घेवन आशिल्ले. मैसुराचो राजा,
हैदराबादचो निजाम असे वेगवेगळे राजा आशिल्ले. अशा सगळ्यांक एकट्या हाडून कन्विन्स करून तांची सगळी राज्यां प्रजासत्ताका भितर विलीन करपाचे महत्वाचे काम बाब सरदार वल्लभभाई पटेलान केलें. हांव ताजेर खूब पुस्तकां वाचल्या. तातूंत भितर जे आयच्या काळांत सामकें लागता म्हणजे ब्रिटिशांनी जेन्ना शेतकऱ्याचेर एक टॅक्स बसयलो त्या टॅक्साच्या विरोधात सरदार वल्लभभाई पटेलान शेतकऱ्याचे आंदोलनाचे नेतृत्व केलें आणि बोरोली सत्याग्रह ह्या सत्याग्रहाच्या नांवान ते आंदोलन चल्लें, जाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेलान केलें. आणि ज्या खातीर आज काँग्रेस पक्ष झगडटा की शेतकऱ्याच्या विरोधात जी बिलां पास केल्लीं आसा ताचेर पूर्णपणे विरोध करपा खातीर आज सुद्दां आमी दक्षिण गोंयांत आणि उत्तर गोंयांत दोनी कडेन आज एज्युकेशन सत्याग्रहाक बशिल्ले आसात. म्हाका दिसता आज खरी याद ताजे ह्या बर्थ एनिवर्सरीच्या दिसा काँग्रेस पक्षान दाखोवन दिला लोकांक सगळ्यांक की जो ह्या देशाचो शेतकरी व ह्या देशाच्या इकॉनॉमीचो कोणो आसा, बॅकबोन ऑफ इंडियाज इकॉनॉमी कोण आसा जाल्यार शेतकरी आसा. त्या शेतकऱ्याचे सगळे हे विकपाक सोदतात म्हणजे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसां भितर हाडून त्या शेतकऱ्याक भायर उडोवपाक सोदतात. ही आयची परिस्थिती आहे ज्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्ष सगळे कडेन एक जावन काम करत आसा. दुसरी आमची महत्वाची लिडर जिका ह्या देशांतूच न्ही जाल्यार संपूर्ण जगात महिला प्रधानमंत्री म्हणून एकदम वयले स्थान दिल्ले गेले ती स्वर्गीय इंदिरा गांधी हिची आज डेथ एनिवर्सरी. तिचे सगळे वेगवेगळे प्रताप सिंग राणेन ती प्रायम मिनिस्टर आसतना तिच्या अंडर काम केल्लें, तांकां तिचो चड अनुभव आसा. पण ती जर काँग्रेस पक्षा खातीर आज न्ही परमनंट लक्षां उरतली जाल्यार तिचो एक नारा एक आवाज तिने दिलो, गरिबी हटाव. ही गरिबी हटाव हो स्लोगन जो तिने दिलो ताजेर 20 कलमी कार्यक्रम तिने आचरणाक हाडलो. आज हांव खूब कडेन कर्नाटकांत वता खंय वता काँग्रेसचो हात म्हटल्यार बायलो विचारतात इंदिरा अम्मा का हात नाही, यही इंदिरा अम्मा का हात. अशी भाशा आज सगळे कडेन लोक उलयतात, बायलो उलयतात. कारण त्या काळात तिने जे योगदान केलें गरिबां खातीर ते आज पर्यंत म्हाका दिसता आमी कितपत करपाक शकले हांव नको. आणि म्हणून अजुनूय लोक म्हणटात की अगर इंदिरा गांधी होती तो देश कहाँ होता अशी भाषा उलयतात. पाकिस्तानान जेन्ना भारताची मातशी खोड काडपाचो प्रयत्न केलो तेन्ना तिने एक सिग्नल दिलो की जो कोण वाकड्या दोळ्यांनी आमच्या देशा कडेन पळयतलो ताका पूर्णपणे आमी निस्तापूत करतले. आणि पाकिस्तानाचे 2 तुकडे झाले, बांगलादेश क्रिएट जालो. अटल बिहारी वाजपेयी सारख्या भारतीय जनता पार्टीच्या लिडराक त्यांना उतरां काडची पडली सामकी की इंदिरा गांधीचो रोल हो दुर्गे भशेन तिने आपले रूप दाखयले म्हणून अख्खे जगाक तिने रूप दाखोवन दिले म्हणून अशी भाशा ताणें त्या वेळाचेर काडली. अशी इंदिरा गांधी म्हाका दिसता आज गोंयांत जें कितें चल्लां तें पळयलें जाल्यार आमी सगळे जाण आज दुख्खात आसा. काँग्रेसीचो कोलाचे बाबतींत एकच स्लोगन आसपाक जाय, द ओनली गोल से नो टू कोल. अशी हो स्लोगन घेवन आमी आज रस्त्यार वचपाक जाय, लोकां मुखार वचपाक जाय. कारण दीस गव्हर्नमेंट हें इनसेन्सिटीव गव्हर्नमेंट जालां. इंदिरा गांधीन त्या काळात दाखयलें की बारीक मनशाचो आवाज आपले पर्यंत पावता आनी ताजेर आपूण एक्शन घेता. हांगा बारीक मनशाचो आवाज खंय वता हांव नकळो, कारण आयकून घेवपाक सरकार ना. म्हणजे लोक न्हिदतात रस्त्यार, लोक रस्त्यार येतात आणि सरकार रेल्वे ट्रॅक डबलिंग करपाक सोदता, 60,000 झाडां मारपाक सोदता. कोणा खातीर? एका वटेन आमी म्हणटा हेल्थ इज वेल्थ. अरे कोल पयली काय लोकांच्या जिवान पयली? कोल हब जालो जाल्यार लोकांची परिस्थिती कितें जातली? वास्कोच्या भागांत कितें जातलें? वास्कोच्यान जो ट्रॅक वता ह्या ट्रॅका वेल्यान जर दिसाक जर 50-60 रेल्वेच्यो गाडयो वचपाक लागले ताचे सायडीर रावपी लोकांची परिस्थिती कितें जातली हें चिंतलां कोणें? आनी म्हणटा एका वटेन हेल्थ इज वेल्थ आनी दुसरे वटेन म्हणटा कोल हब जावपाक जाय. पब्लिकान सांगलें त्या भशेन कोण तरी भायल्यान कोल हाडटा आनी कोल गोंयाक वापरनात, कोल सगळो वता कर्नाटकात आनी लोकांनी तो ताचो स्वास लोकांनी घेवप. ही परिस्थिती गोंयकारांनी जावपाक दिवपाक जायना असो ठाम निर्धार काँग्रेस पक्षाचो आसा. आनी म्हाका खात्री आसा हांव तुमकां सगळ्यांक उलो मारता की ह्या एज्युकेशनाक पूर्णपणे झोकून दिवपाचें. खंयच्याच परिस्थितीत हो कोल हब ह्या गोंयांत जावपाक दिवपाक जायना. ते तशें जर आमी करत जाल्यार ही खरी श्रद्धांजली आनी खरी आर्गां आसतली स्वर्गीय इंदिरा गांधीक आनी स्वर्गीय वल्लभभाई पटेलाक. देव बरें. सर्वप्रथम
तुमच्या सर्वांचे काँग्रेस पक्षाच्या वतीन उपकार मानता हांव की ह्या दिसाक पवित्र दिसाक मोठ्या संख्येन नेते आणि इतर कार्यकर्ते हांगा उपस्थित झाले. शब्दांनी आणि फुलांनी आम्ही अर्घा अर्पण केली या दोन्ही व्यक्तिमत्वांची. आणि जे जे माझ्या आधी हांगा भाशण केले त्यांनी ह्या थोर व्यक्तिमत्वाच्या विविध कार्याची तोखणाय केली तुमच्या आमच्या समोर आणि तुमच्या मार्फत आणि प्रेसच्या मार्फत गोंयच्या जनते समोर हो सगळो कार्यक्रम दवरला. खरोखर आज भारता समोर आणि आमच्या गोंया समोर अनेक प्रकारचे प्रश्न उभे आसात आणि दिसता अशें की जर ह्या वेळार इंदिरा गांधी सारखी नेत्या आमच्या मध्ये असतात किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतात तर शेतकऱ्यांक रस्त्यार येवचें पडचें नाशिल्लें. आणि चीन सारख्या देशाक सुद्धा भारत देशाकडे वाकड्या नदरेन पळोवपाचे धारिश्य जावचें नाशिल्लें. जे आज उत्तर सीमेत चलता ते पयल्या उपरांत अमेरिका भारताच्या विरुद्ध आसतना पाकिस्तानाचे 2 तुकडे करपाचे धारिश्य ज्या नेत्यान दाखयले त्या वेळार भारत खूप गरीब देश. अण्वस्त्रां भारताकडे त्या वेळार ना, एटॉमिक पॉवर आमच्याकडे, सैन्य आमचे तुटपुंजे, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर ना. अशें आसतना अमेरिकेक तेणें दोळे वटारून म्हाजे दोळे मोठे करून अमेरिकेक पळयले. धाड तुजें आर्मार, धाड तुजी नेवी, आमी केअर करता. इतलें करून जो बांगलादेशची निर्मिती जाली ताका लागून भारतांत आज जी आमकां शांतता दिसता, आज जे सामंजस्य दिसता, आज जे हिंदू, क्रिश्चन, मुसलमान हे सगळे एकठांय रावन काम करतात, काही गोष्टी घडतात महाशनीमध्ये, ते सगळे इंदिरा गांधीची देण आसा, तिची देणगी आसा. आणि भारत देशाचे सार्वभौमत्व जो उल्लेख आता केलो हांवें, डेमोक्रेसी स्थापन करपा खातीर राजेशाही नश्ट जावपाक जाय. ही नश्ट करपा खातीर जशें आमच्या दिगंबर कामत बाबान सांगलें की अनेक पुस्तकां ताणें वाचली. हल्लीच तशें हांवें मेनन ताचे त्यावेळचे होम सेक्रेटरी मेनन आणि इंटिग्रेशन ऑफ इंडिया ह्या संदर्भात ते मोठे विवेचन केला. त्याचो अभ्यास हांवें हालींच केलो आनी कळून चुकलें की त्या वेळार ह्या सगळ्या राजांक कन्विन्स करप, ह्या राजांक अक्षरशः आपल्या कदल्यावरच सकयल दवरप, उतरप तांकां आणि भारत देशान तांकां विलीन करून घेवप, हे एक प्रकारचे असाध्य कार्य ताणें साध्य करून दाखयलें. सो एदी मोठी व्यक्तिमत्वान लिडरशीप ज्या पक्षाक मेळ्ळी त्या पक्षाचे मोठेपण आमी विसरूंक जायना. जातल्यो आतां रोखड्योच निवडणुका बी येतल्यो. क्रिस्तांवां खंय चल्ला? मोपा संदर्भातल्या जमनीची किंमत शेतकऱ्यांक अजून मेळूंक ना. मोपा आमी सगळ्यांनी केले, तांकां जमनीची किंमत मेळूंक ना आणि सत्ताधारी पक्ष त्या संदर्भात कांय काम करिना. IIT स्थापन करपाक जाय म्हणून सांग्यावेली जमीन नाका आमी शेळ मेळावेन गेले. त्या स्वतेत पोर्तुगीज काळांतल्यो जमनीचे जे कितें पट्टे आसात, आलवार आसात किंवा आलवारा जमनीचेर अतिक्रमण केल्ले कांय शेतकऱ्यांनी आसात, तांचे प्रश्न आमी सोडवंक तयार आसात. जमनीची किंमत दिवप ना तांकां, तर भितर जे कितें झाड आसा त्या झाडाची किंमत करून दिवप, एक्विजिशन करून. पोलचो प्रश्न उबो करून सांगलोच, जमनीचो प्रश्न आसा, कन्वर्शनचो प्रश्न निर्माण जाल्लो आसा. टाउन प्लॅनिंग तर्फे जे कितें चल्लां आसा ताचो काय आमच्या जितले ताचो आढावा घेत तितले उणें आसा. हे सगळे प्रश्न उबे घेवन आमकां फुडें सरपाक जाय हें हांव विनंती करीन. भुरगे कांय आमचें काम करतात बरेच काँग्रेस पक्षाचे, तांचे आमी कौतुक करतात, पण त्याच बरोबर सगळ्यो ज्येश्ठ नेत्यांकय हांव विनंती करीन की फुडें सरून एकठांय येवन सगळ्यांक मार्गदर्शन घ्या. ह्या एकंदर पक्षाचे नेतृत्व तरुण तशेंच जाणटे हे सगळ्यांनी मिळून करपाक जाय. अमक्याच्याच हातान सोडल्या म्हणून ते जायना. त्यासाठी तुमकां सगळ्यांक काम करचें पडटलें. आणि आज इंदिरेचे स्मृतीक आणि सरदार वल्लभाच्या स्मृतीक वंदन करीत असताना तुमचे सगळ्यांचे आभार मानता. अशाच प्रकारची गर्दी याही पेक्षा मोठी जावची, गांवागांवांत जागृती जावची, प्रत्येक मतदारसंघात शिबिरां जावची, कार्यकर्त्यांचे भेटीगाठी जावच्यो आणि त्यासाठी सगळ्यांनी ती वचचे आणि तांकां मेळचें यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आणि आगामी सरकार गोंयांत आमी आमच्या पक्षाच्या वतीन एकच विनंती, आमच्या